आज आपण शरीरातली रक्ताची पातळी वाढवणारे आणि भरपूर फायबरयुक्त अशा बीटरूटच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे। त्यासाठी मी हे फूड प्रोसेसरमध्ये मळायला घेतलं आहे। 1 वाटी बीटरूट घेतलं आहे। आता थोडासा शेपू माझ्याकडे होता म्हणून मी तो शेपू पण टाकला आहे, अर्धी वाटी। आता सुके सर्व मसाले टाकायचे। मीठ टाकलं 1 चमचा, लाल तिखट टाकलं, हळद टाकलं, धने जिरे पावडर टाकायचे, थोडासा ओवा टाकला आहे मी, तीळ टाकले, आले लसणीची पेस्ट टाकले पाव चमचा, तांदळाचं पीठ टाकले, गव्हाचं पीठ टाकले। तुमच्याकडे जर कोणतं दुसरं पीठ असेल ज्वारी बाजरी ते टाकलात तरी चालेल, म्हणजे अजून हेल्दी अशा होतील आपल्या पुऱ्या। थोडं बेसन पण टाकू शकता आणि गरजेनुसार पाणी टाकून असं पिठाचा मी घट्ट गोळा मळून घेतला आहे। आता याला तेलाचा हात लावून मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि लाटून घेणार आहे। तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ कोणतंही पीठ तुम्ही लावून लाटू शकता। तांदळाचं पीठ लावलात तर जास्त चिटकत नाही, छान असे लाटले जातात पुऱ्या। आता हे मोठी लाठी लाटून घेते मी आणि ग्लासाच्या मदतीने कट करून घेते पुऱ्या। तुम्हाला जर डायरेक्ट करायचे असेल छोटे छोटे गोळे करून डायरेक्ट पण लाटू शकता छोट्या छोट्या पुऱ्या। मी अशाच बनवते पुऱ्या। आता तेल पण आपल्या एका साईडला तापलं आहे। या सर्व अशा पुऱ्या एका जाळीवर काढून घेते मी। सर्व पुऱ्या काढून घेतल्यात मी जाळीवर। आता तळायला घेऊया। तेल पण छान तापलं आहे। आता ह्या तेलामध्ये आपल्या जेवढ्या पुऱ्या राहतील तेवढ्या टाकून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। 3 पुऱ्या आरामात राहतात, 3 ते 4 पुऱ्या राहू शकतात। असं थोडं थोडं प्रेस करून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। थोड्याशा पातळच केल्या आहेत मी, कारण हे चहाबरोबर खायच्या आहेत, मग छान अशा कुरकुरीत लागतात। तुम्हाला जर जाड पाहिजे असल्या फुगवून पुऱ्या करायच्या असल्या थोड्याशा जाड ठेवा, म्हणजे त्या फुगल्या जातात। ह्या मी पातळ लाटल्या आहेत म्हणून त्या कडक बनवते मी। अशा आपल्या सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया। लहान मुलं असे पदार्थ खाण्यास कंटाळा करतात, बीटरूट वगैरे, मग अशा पुऱ्या वगैरे तुम्ही बनवून टिफिनला पण देऊ शकता किंवा प्रवासाला कुठे जाणार असाल तरी बनवून ठेवू शकता। 2 ते 4 दिवस छान राहतात। अशा आपल्या सर्व पुऱ्या तळून झाल्या आहेत। कशी वाटली तुम्हाला ही बीटरूटच्या पुऱ्यांची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।